वेलकम टू स्मार्ट बुल स्पोकन इंग्लिश. हियर वी आर नाउ गोइंग टू लर्न. करत आलेला होतो, जात आलेला होतो, पाहत आलेला होतो, अशा पद्धतीची वाक्य कशी बोलायची, म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आज आपण शिकणार आहोत. त्याचा बेसिक फॉर्म आहे एस प्लस हॅड प्लस बीन प्लस VING प्लस ओ. क्लिअर? म्हणजे कसं बघा, हा जो टेन्स आहे वापरताना आपण करत होतो आणि करत आलेला होतो या दोनमध्ये फरक आहे. करत होतो म्हटलं की कंटिन्युअस, वॉज वेअर प्लस VING. आय वॉज ईटिंग ॲन आईस्क्रीम, मी आईस्क्रीम खात होतो, लाईक दिस. पण आता हे आईस्क्रीमसाठी मी वर्षभर वाट पाहत आलेलो होतो. आय हॅड बीन वेटिंग फॉर ॲन आईस्क्रीम फॉर अ इयर. असा फरक येईल दोन्हीमध्ये. दोन्हीमधला फरक समजला? करत आलेलो होतो फॉर अ लॉंग पिरियड, मागेपासून तर करत आलेला होतो, आणि करत होतो पास्ट कंटिन्युअस, करत आलेला होतो पास्ट परफेक्ट. क्लिअर? समजलं हे? मग बघा, आईस्क्रीमसाठी मी वाट पाहत आलेला होतो. आय हॅड बीन वेटिंग फॉर ॲन आईस्क्रीम. I had been waiting for an ice cream from a year. एक वर्षापासून मी आईस्क्रीमसाठी वाट पाहत होतो किंवा पाहत आलेला होतो. आपण बुकिश लँग्वेज पाहत आलेला होतो असं कधी म्हणत नाही. काय म्हणतो आपण? एक वर्षापासून वाट पाहत होतो. क्लिअर? मग आता वाट पाहत होतो जर कंटिन्युअस असेल ती प्रोसेस, तर आय वॉज वेटिंग. आणि हे एक वर्षापासून, एक महिन्यापासून, 2 दिवसापासून, सकाळपासून रात्रीपर्यंत असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा हॅड बीन प्लस VING हा पॅटर्न आपण वापरतो. क्लिअर? समजलं? सकाळपासून पाऊस पडत होता, सकाळपासून पाऊस पडत आलेला होता असं म्हणेल. इट हॅड बीन रेनिंग फ्रॉम मॉर्निंग यस्टरडे. काल सकाळपासून पाऊस पडत आलेला होता. क्लिअर? याचा मराठी अर्थ करत आलेला होता. हे आलेला जे आहे ते आपण म्हणत नाही बोलताना. नुसतं काय म्हणतो? करत होता, पडत होता, येत होता, जात होता, बोलत होता. केव्हापासून? 1 महिन्यापासून, 1 वर्षापासून, 2 वर्षापासून, 2 दिवसांपासून. क्लिअर? समजलं हे? तर हा फरक आहे कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस वॉज वेअर VING, करत होता ते सरळ सरळ. आणि हे हॅड बीन प्लस VING अर्थ करत आलेला होता असा अर्थ होतो. पण आपण बोलताना, मराठी लोक आपण बोलताना एकदम असं बुकिश बोलत नाही की पाऊस पडत आलेला होता, है ना? काय म्हणतो आपण? पाऊस पडत होता. 2 दिवसापासून पाऊस पडत होता. इट हॅड बीन रेनिंग फ्रॉम 2 days. क्लिअर? 2 वर्षापासून तो MPSC UPSCचा अभ्यास करत होता. आता 2 वर्षापासून ती क्रिया चालू होती, म्हणून इथे वॉज वेअर VING येणार नाही. इथे काय येईल? हॅड बीन प्लस VING. ही हॅड बीन स्टडिंग फॉर MPSC UPSC फ्रॉम 2 years. है ना? तुमचा एखादा मित्र असतो बघा, 2 वर्षापासून, कोणी 10 वर्षापासून MPSC UPSCचा अभ्यास करत असतात. आपण सांगतो ना बोलताना, अरे तो 10 वर्ष अभ्यास करत होता, अभ्यास करत आलेला होता. ही हॅड बीन स्टडिंग फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फ्रॉम 10 years अँड नाव ही गॉट सक्सेस. आणि आता तो यशस्वी झाला. अशा पद्धतीचे वाक्य आपण बोलतो. करत आलेला होता. क्लिअर? समजलं हे? गुड. आता करत आलेला नव्हता म्हणायचं असेल तर काय करावं लागेल? सोपं आहे. ऑक्झिलरीच्या पुढे नॉट लावायचं फक्त. कसं? बघा, पॅटर्न काय होईल? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस VING प्लस ओ. म्हणजे काय? करत आलेला नव्हता.
जसं वाक्य कसं होईल बघा, तो 2 वर्षापासून अभ्यास करत आलेला नव्हता. ही हॅड नॉट बीन स्टडिंग फ्रॉम 2 years. कालपासनं पाऊस पडत आलेला नव्हता. इट हॅड नॉट बीन रेनिंग फ्रॉम यस्टरडे. क्लिअर? समजलं? हे करत आलेला नव्हता. ही हॅड नॉट बीन स्टडिंग फ्रॉम 2 years. 2 वर्षापासून तो अभ्यास करत नव्हता. तो अभ्यास करत आलेला नव्हता. अशा पद्धतीने मराठी बोलतो आपण. क्लिअर? समजलं हे? तर आता करत आलेला होता का, त्याचं पॅटर्न काय असेल बघा. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस VING प्लस O प्लस क्वेश्चन मार्क. क्लिअर? म्हणजे पाऊस पडत आला होता का. Had it been raining from 2 days. 2 दिवसापासून पाऊस पडत आला होता का. क्लिअर? समजते हे. Had it been raining from 2 days. 2 दिवसापासून पाऊस पडत आलेला होता का. तू माझी वाट पाहत आलेला होता का. हॅड यू बीन वेटिंग फॉर मी. हॅड यू बीन वेटिंग फॉर मी. तू माझी वाट पाहत आलेला होता का. क्लिअर? हे व्हर्बल क्वेश्चन. आता करत आलेला नव्हता का म्हणायचं असेल तर खूपच सोपं. तुम्हाला माहिती आहे, ऑक्झिलरीच्या पुढे नॉट लावायचं फक्त. इतकं सोपं आहे बघा. क्लिअर? हॅड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस VING प्लस O. करत आलेला नव्हता का. इथे काय अर्थ होईल. करत आलेला होता का. आणि इकडं करत आलेला नव्हता का. विचारतो ना आपण असं. करत आलेला नव्हता का. hadn't it been raining from 2 days. 2 दिवसांपासून पाऊस पडत आलेला नव्हता का. क्लिअर? समजते हे. तू अभ्यास करत आलेला नव्हता का. मग मार्क कमी पडले की हमखास पॅरेंट्स लोक विचारतात, मग तू अभ्यास करत आलेला नव्हता का वर्षभर. ट्युशनला जात आलेला नव्हता का तू वर्षभर. है ना. अभ्यास करत आलेला नव्हता का. हॅडंट यू बीन स्टडिंग फॉर होल इयर. वर्षभर अभ्यास करत आलेला नव्हता का. ट्युशनला जात आलेला नव्हता का. हॅडंट यू बीन गोईंग फॉर ट्युशन फ्रॉम अ इयर. 1 वर्षापासून ट्युशनलाच जात नव्हता का तू. क्लिअर? अशा पद्धतीचे वाक्य करत आलेला नव्हता का या पॅटर्नमध्ये येतात. हॅड नॉटला काय म्हणतात. हॅडंट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात याला. हॅड नॉटच्या ऐवजी सोपं साधं काय म्हणतो आपण. हॅडंट. हॅडंट यू बीन गोईंग टू ट्युशन फॉर अ इयर. 1 वर्ष ट्युशनलाच जात आलेला नव्हता का तू. क्लिअर? अशा पद्धतीने उलट तपासणी घेतात ना पॅरेंट लोक. हे करत नव्हता का, ते करत नव्हता का, अशी वाक्य या पद्धतीने होतात. क्लिअर? समजलं हे व्हर्बल क्वेश्चन. आता याच्यामध्येच WH क्वेश्चन कसं तयार करतात. काय करत आलेलं होतं तू मग वर्षभर. व्हॉट हॅड यू बीन डुईंग फॉर होल इयर. बघा फक्त WH वर्ड ॲड झाला याच्यामध्ये. WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस VING प्लस O.
काय करत आलेला होता, काय करत आलेला होता, काय करत आलेला होता मग तू वर्षभर. व्हॉट हॅड यू बीन डुईंग फॉर होल इयर. क्लिअर, समजलं हे का काय करत आलेला होता. निगेशन करायचं असेल तर हॅडच्या पुढे नॉट लावा. WH प्लस हॅड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस VING प्लस O. फेविकॉल का मजबूत जोड़ टूटेगा नहीं, अगर टूटेगा तो समझो गलत हो गया. क्लिअर. कसं येईल हे, काय करत आलेला नव्हता असा याचा मराठीत अर्थ होईल. का करत आलेला नव्हता. आता काय करत आलेला नव्हता असं मराठीत म्हणतो का आपण, का करत आलेला नव्हता म्हणतो. अरे मग तू अभ्यास का नव्हता करत आलेला, है ना. Why hadn't you been studying. क्लिअर. काय किंवा का असं दोन्हीपैकी कुठलं, काय, का, कधी, कुठे, कसे अशा सगळ्या प्रकारचे WH वर्ड इथे येऊ शकतात. मग का करत आलेला नव्हता. वाय हॅड नॉटला हॅडंट. वाय हॅडंट यू बीन स्टडीइंग. तू अभ्यास का करत आलेला नव्हता मग. क्लिअर. तर बघा इतकं सोपं आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. हजारो वेळा आत्तापर्यंत आपण शिकलो, पण आपल्याला व्यवहारात कसा उपयोग करायचा तेच नव्हतं माहिती, आणि फरक कळत नव्हता की करत होतो आणि करत आलेला होतो याच्यामध्ये फरक काय आहे ना. मी समजून सांगितलं आत्ता की करत होतो म्हटलं की वॉजवेअर प्लस VING वापरायचं, आणि करत आलेलो होतो म्हटलं की हॅड बीन प्लस VING प्लस O. क्लिअर. समजलं हे. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच.